मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये चाफा फ्लावरच्या बॉटल बनवणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण चाफा फ्लावरच्या बॉटल कशा प्रकारे बनवतात हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्हाला चाफा फ्लावरच्या बॉटल बनवायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी ज्या काचेच्या बॉटल आहेत त्या अट्रॅक्टिव्ह असणाऱ्या घ्यायच्या आहेत, जे तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतात। त्या ज्या बॉटल घेणार आहात आपण त्या एअरटाईट असणे खूप गरजेचे आहे, कारण एअरटाईट नसेल त्याच्यामध्ये जर हवा जात असेल तर ते चाफा फ्लावरच्या बॉटल लवकर खराब होतात। चाफा फ्लावरच्या बॉटल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चाफ्याची फुले ही पूर्ण ताजी असणे खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे काचेच्या अट्रॅक्टिव्ह बॉटल ज्यात एअरटाईट असणे खूप गरजेचे आहे। नंतर आहे बघू शकता आपण इथे पोटॅशियम परमॅंगनेट। हे तुम्हाला ज्या काचेच्या बॉटल आहेत ते पूर्णपणे क्लीन करण्यासाठी, स्टरीलाइज करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर केला जातो। नंतर आहे तुरटी ॲलम। ही जी आपण द्रावण तयार करणार आहे त्या द्रावणामध्ये तुम्हाला ते विरघळवायची असते थोडी, त्यासाठी आपल्याला तुरटी लागणार आहे। ज्या एअरटाईट बॉटल आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा प्रकारे। ह्याच्यावरती जे कॅप आहे ती पूर्ण मेटलची असेल तर खूपच उत्तम, किंवा प्लास्टिकची असेल तरी चालेल। फक्त एअरटाईट असणारी तुम्हाला बॉटल घ्यायची आहे अशा प्रकारे। मित्रांनो, तुम्हाला एक काचेच्या बॉटल आहेत, चाफा फ्लावर बनवण्यासाठी ज्या काचेच्या बॉटल घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला पूर्णपणे अगोदर निर्जंतुक करून घ्यायच्या आहेत। ही निर्जंतुक करण्यासाठी तुम्हाला पोटॅशियम परमॅंगनेटचा उपयोग करायचा आहे। तर 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक चिमटभर पोटॅशियम टाकायचं आहे आणि हे अशा प्रकारे प्रत्येक बॉटलमध्ये थोडं थोडं भरायचं आहे, किंवा एका बॉटलमध्ये भरून तुम्ही दुसऱ्या बॉटलमध्ये टाकू शकता, किंवा डायरेक्टली असं थोडं थोडं भरून प्रत्येक बॉटलमध्ये भरून ते पूर्ण बॉटल निर्जंतुक करू शकता अशा प्रकारे। हे जे मिक्सचर आहे ते एका पॉटमध्ये करायचं तुम्हाला मिक्सचर, आणि ते प्रत्येक बॉटलमध्ये टाकून तुम्हाला ते क्लीन करायचं आहे। पूर्ण बॉटल निर्जंतुक करायचे आहे। मित्रांनो, बघू शकता आपण प्रत्येक बॉटलमध्ये पोटॅशियम परमॅंगनेट आहे, ते आपण क्लीन करण्यासाठी थोडं थोडं टाकलेलं आहे। 1 लिटरमध्ये चिमटभर टाकायचं आहे ते पाणी, तुम्हाला प्रत्येक बॉटलमध्ये थोडं थोडं भरायचं आहे आणि त्या पूर्ण क्लीन करून घ्यायच्या आहेत। जेवढ्या क्लीन होतील तेवढे ते जी चाफ्याची फ्लावरची बॉटल आहेत ते तेवढ्या दिवस जास्त टिकतील। मित्रांनो, हे जे बॉटलमधील पोटॅशियम परमॅंगनेटचे द्रावण आहे ते पूर्णपणे तुम्हाला काढायचे आहे। काढून झाल्यानंतर ज्या बॉटल आहेत त्याच्यामध्ये थोडंसं निळं राहिलं असेल तर ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवायचे आहेत। या बॉटल धुवून झाल्यानंतर तुम्हाला त्यातील जे पाणी आहे ते वितळण्यासाठी उलट्या करून तुम्हाला ठेवायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये जे साठलेलं जे पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर पडेल। मित्रांनो, आता पोटॅशियम परमॅंगनेटने हे बॉटल पूर्णपणे क्लीन केलेले आहेत, पूर्ण साफ करायचे आहेत। त्याच्यामध्ये जो निळा कलर आहे तो पूर्णपणे काढायचा आहे साध्या पाण्याने, कारण जर ते तुम्ही निळा कलर तसा ठेवला तर ते फुलामध्ये तसंच दिसणार आहे। हे त्याचे टोपण आहे ते पण तुम्हाला पोटॅशियम परमॅंगनेटने क्लीन करायचे आहेत। पूर्ण निर्जंतुकीकरण तुम्हाला करायचं आहे। मित्रांनो, पोटॅशियम परमॅंगनेटने बॉटल क्लीन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या बॉटल आहे ते उलट्या करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून जो पोटॅशियम परमॅंगनेटचा जो निळसरपणा जो आहे तो बॉटलच्या कुठल्याही साईडला राहू नये, म्हणजे जे पाणी आहे निळसर ते पूर्णपणे खाली निघून जाईल आणि ते फुलांचा रंग जो आहे तोच राहील, म्हणजे निळसरपणा येणार नाही। पाण्यातली जी फुले आहेत ती निळसर होत नाहीत। त्यामुळे तुम्हाला हे पूर्ण बॉटल क्लीन करायचे, त्यातलं निळसर पाणी आहे ते काढायचं आहे। त्यासाठी असं ठेवा म्हणजे निळसर पाणी निघून जाईल। ही कॅपसुद्धा तुम्हाला पूर्ण क्लीन करून घ्यायच्यात आणि त्या धुवून घ्यायच्यात चांगल्या, निळसर पाणी राहू नये, जेणेकरून ते निळसरपणा त्याच्यामध्ये उतरणार नाही। जे चाफा फ्लावरच्या बॉटलमध्ये द्रावण टाकणार आहे ते कसे बनवतात हे पाहू आपण। तुम्हाला सुरुवातीला जे पाणी आपण घेणार आहे ते पाणी तुम्हाला 100
डिग्रीला तुम्हाला पूर्णपणे उकळवायचे आहे। ते उकळून झाल्यानंतर तुम्हाला ते पाणी पूर्णपणे थंड करायचं आहे। ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्हाला त्या पाण्यामध्ये तुरटी फिरवायची आहे। तुम्ही बघू शकता हे आता जवळजवळ 5 ते 6 लिटर पाणी आहे। त्याच्यामध्ये मोठा तुरटीचा खडा घेऊन आपण त्याच्यामध्ये ढवळत आहे। हे असे एक मिनिटापर्यंत ढवळत राहा, म्हणजे जास्त पण नको, कारण जास्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये बॉटलमध्ये एअर जास्त पकडला जातो। हे अशा प्रकारे तुम्हाला ती तुरटी त्याच्यामध्ये फिरवायची आहे। तुरटी फिरवून झाल्यानंतर ते तुम्हाला हे जे द्रावण आहे ते तुम्हाला बॉटलमध्ये भरायचे आहे। जास्त प्रमाण पण नाही झालं पाहिजे, कारण बॉटलमधून परतनं एअर बाहेर पडायला सुरुवात होते। मित्रांनो, ही चाफा फ्लावरची जी ताजी फुलं आहेत, जेणेकरून तुम्ही चाफा फ्लावर घेत असाल तर तुम्हाला हे जास्तीत जास्त ताजी घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जर एखाद्या फुलाच्या कडेला मार्जिन असेल तर ब्राऊन मार्जिन असेल तर ते दिसून येईल। जर तुम्ही अशी सुंदर ताजी फुले जर घेत असाल तर ती तुम्हाला जशी तुम्ही पाण्यामध्ये टाकणार आहात तशीच तुम्हाला ती दिसतील। फुले घेताना पूर्णपणे ताजी घ्या। अशा प्रकारे बॉटलमध्ये भरत असताना एक मोठी सुई घ्यायची आहे किंवा एक लाकूड घेऊ शकता तुम्ही। ही फुलं असं टाकायचं आहे, पूर्ण बॉटलमध्ये भरून घ्यायची आहेत। अशा प्रकारे तुम्हाला अगोदर ते पूर्ण भरून घ्यायचे आहेत। फूल जर एखादं खराब वगैरे असेल तर ते काळं वगैरे असेल तर ते तुम्ही फूल ते साईडला ठेवा, ते फूल त्याच्यामध्ये टाकू नका, कारण एका फुलामुळे पूर्ण बॉटलचा शो जाऊ शकतो। अशा प्रकारे तुम्हाला खाली ढकलायचे आहेत, व्यवस्थित टाकायचे आहेत फुले। पूर्ण फुले भरून घेतल्यानंतर अशी फुलं भरून झाल्यानंतर तुम्हाला वरून जे आपण गरम केलेलं पाणी आहे ते तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे। गरम केलेलं पाणी तुम्हाला ते पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे, नाहीतर तुम्ही गरम पाणी जर टाकाल तर फुले खराब होतील, बॉटल जे आहे ती पूर्णपणे व्यवस्थित राहणार नाही। फुले टाकल्यानंतर असं पूर्ण भरून घ्यायचं तुम्हाला पाणी याच्यामध्ये। बॉटल जे आहे पूर्णपणे पूर्ण सांडूस्तर भरायचे आहे, जेणेकरून काय होईल याच्यामध्ये एअर बबल वगैरे वरती राहणार नाहीत। फुले भरत असताना तुम्हाला जेवढी छोटी फुले आहेत ती तुम्हाला सुरुवातीला अगोदर टाकायची आहेत आणि नंतर मोठी फुले तुम्हाला वरती बॉटलमध्ये टाकायची आहेत। अशा प्रकारे आपल्या ज्या चाफ्याच्या फ्लावरच्या बॉटल आहेत त्या पूर्णपणे भरून झालेल्या आहेत। भरून झाल्यानंतर ज्या चाफ्याच्या फ्लावरच्या बॉटल आहेत ते तुम्हाला 2 ते 4 तास आहेत त्या पूर्णपणे टोपण न लावता असेच ठेवायचे आहेत, कारण या बॉटलमध्ये बघू शकता जे पाणी आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे। हे अशा प्रकारे पाणी कमी होत राहतं थोडं थोडं। हे पाणी भरून काढण्यासाठी तुम्हाला असे टोपण न लावता तुम्हाला 2 ते 4 तास ठेवायचे, जेणेकरून वरचं पाणी जे कमी होईल ते जे तुम्ही गरम केलेलं पाणी आहे जे थंड करून तुम्हाला ठेवलेलं होतं बाटल्यामध्ये ओतण्यासाठी, तेच पाणी तुम्हाला काय करायचं आहे या बॉटलच्या वरती थोडं थोडं परतनं टाकायचं आहे। बघू शकता हे पूर्णपणे भरून झालेले आहेत। या ज्या भरलेल्या आहेत त्या पूर्ण भरून झाल्यात। त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बॉटल क्लोज करण्यापूर्वी थोडं एक चमचाभर पाणी प्रत्येक बॉटलमध्ये टाकायचं आहे, नंतर त्यास पूर्णपणे एअर टाईट पूर्ण करायच्या आहेत। मित्रांनो, या ज्या बॉटल आहेत पूर्णपणे एअर टाईट करायच्या आहेत। जर या एअर टाईट पूर्णपणे नाही झाल्या तरी फुलांची लाईफ आणि या बॉटलची लाईफ कमी होते। आता आपण ह्याला एअर टाईट करणार आहोत, पूर्णपणे पॅक करायचे आहेत, जेणेकरून हे ज्या बॉटल आहेत त्या पूर्णपणे टाईट राहतील, तेवढे जास्त दिवस ते टिकतील। चाफा फ्लावरच्या बॉटलला कॅपिंग बसवून झालेले आहेत। हे प्लॅस्टिक कॅपिंग आहेत। हे बॉटलला कॅप बसवण्यापूर्वी तुम्ही फेविकॉलचा यूज करू शकता। लक्षात ठेवा, या ज्या बॉटल आहेत पूर्णपणे एअर टाईट करायच्या आहेत।
जर या बॉटलचं कॅपिंग पूर्णपणे टाईट नाही झाले तर लवकर बॉटल खराब होतात. त्यासाठी तुम्हाला याचे जे कॅपिंग आहेत पूर्णपणे एअर टाईट करायच्या आहेत. या ज्या प्लास्टिकच्या कॅपिंग आहेत ते पूर्ण टाईट करण्यासाठी तुम्हाला फेविकॉलचा वापर करता येईल. अशा प्रकारे आपल्या चाफा फ्लावरच्या बॉटल पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता त्याला कॅपिंग वगैरे पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे. मित्रांनो, या चाफा फ्लावरच्या बॉटल तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुमची आठवण राहण्यासाठी कुणाला गिफ्ट देऊ शकता किंवा ऑफिसमध्ये ठेवू शकता डेकोरेशनसाठी वगैरे. मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.